नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. लक्ष्य करिअर अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. लक्ष्य करिअर अकॅडमी एमपीएससी, यूपीएससी, पीएसआय, एसटीआय, एएसओ अशा विविध कोर्सेसची तयारी पूर्णपणे करून घेते. मात्र आज आपण एकमेकांना भेटतोय ते एका वेगळ्या अपडेटसाठी. तर अपडेट कोणती आहे? तर एमपीएससीने नवीनच एक शुद्धीपत्रक जारी केलेलं आहे आणि या शुद्धीपत्रकात एमपीएससीने म्हटलेलं आहे की त्यांची जी ह्या रविवारी म्हणजेच 28 सप्टेंबरला होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा होती ती पुढे ढकलली गेलेली आहे. आता तिची नवीन तारीख जी आहे ती नवीन तारीख इथे त्यांनी स्वतःच दिलेली 9 नोव्हेंबर 2025. आता या तारखेसाठी त्यांनी म्हटलेलं आहे की हे बघा तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये म्हणजे जसं की धाराशिव झालं, छत्रपती संभाजीनगर झालं, अहमदनगर झालं, अशा बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. एमपीएससीने घेतलेला हा निर्णय नक्कीच खूप चांगला आहे. कारण तिथल्या विद्यार्थ्यांना सुद्धा परीक्षेपासून वंचित राहता येऊ नये म्हणून एमपीएससीने हा निर्णय घेतलाय. आता हा निर्णय जेव्हा घेतला गेलेला आहे तेव्हा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की आमचा तर अभ्यास झालेला होता. आमचं नुकसान होईल. एमपीएससी सारखी सारखी परीक्षा पुढे ढकलते. मग आमचं कसं होईल? हे बघा एक गोष्ट लक्षात घ्या. एमपीएससीने परीक्षा रद्द केलेली नाहीये. एमपीएससीने फक्त नैसर्गिक संकटामुळे ती पुढे ढकललेली आहे. यासाठी एमपीएससीची तयारी पूर्णपणे झालेली होती. त्यामुळे एमपीएससीला दोष देण्यात कोणताही अर्थ नाही. आता मग काय करता येऊ शकेल? हे बघा जो पास होणारा विद्यार्थी असतो तो सगळ्यात पहिल्यांदा परीक्षार्थी आहे. त्याचा अभ्यास करणं हे त्याचं सगळ्यात महत्वाचं कार्य आहे. आणि परीक्षेबद्दल जर म्हटलं तर आपला अभ्यास कधीच पूर्ण झालेला नसतो. ही एक संधी मिळालेली आहे. जो तुमचा अभ्यास बाकी राहिलेला होता त्याला पूर्ण करण्यासाठी. आता तुम्हाला काय करायचंय? तर तुम्ही पी-वाय-क्यूचा अभ्यास करा. त्याला परत एकदा रिवाईज करा. तुम्हाला वाटतंय की तुमचा एखादा विषय थोडासा कच्चा राहिलेला आहे किंवा त्याच्यामध्ये तुम्ही थोडेसे मागे पडलेले आहात, तर तुम्ही त्या विषयाची सगळ्यात पहिल्यांदा एक रिव्हिजन करा. त्याची थोडीशी तयारी करा. हे झालं जी-एस बद्दल. महत्वाचा जो टप्पा असतो राज्यसेवेमध्ये मला असं वाटतं की तो सी-सॅटचा आहे. कारण सिंपल गोष्ट आहे. सी-सॅट जर क्वालिफाय नाही झालो, त्याच्यामध्ये 33% मार्क नाही पडू शकले, तर साहजिकच आपला जी-एसचा पेपरच चेक होणार नाहीये. मग अशा वेळेस तुम्हाला हा जो मिळालेला वेळ आहे, याच्यामध्ये तुम्ही पॅसेजेसची प्रॅक्टिस करू शकता. तुम्ही रिझनिंगची प्रॅक्टिस करू शकता. बऱ्याच वेळेस एमपीएससीच्या मुलांमध्ये जे दिसून येतं, ती आहे भीती. कसली? मॅथ्सची. मग मॅथ्सची प्रॅक्टिस करा. या सगळ्या गोष्टींची प्रॅक्टिस करून एक परिपूर्ण पद्धतीने तयार राहा. परीक्षेला सामोरं जाण्यासाठी जेणेकरून आपला एक चांगला रिझल्ट पुढे येईल. आपली चांगली तयारी पुढे येईल. हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. नुसतंच फक्त आयोगाच्या नावाने ओरडत बसणं किंवा कोणाला तरी दोष देत बसणं, याने आपण पास नाही होणार आहे. आपण पास कशाने होणार आहे? तर आपण आपल्या तयारीने पास होणार आहे. आपली कॉम्पिटिशन कुठे आपल्या गल्लीत नाहीये, ती पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. पूर्वी असं होतं की कॉम्पिटिशन ही फक्त पुण्यामध्ये लोकेटेड होती, पण आता तसं नाही राहिलंय. आता ग्रामीण भागातली ही जी ग्रामीण गावफुलं आहेत, ही तरारून पुढे येतायत. मग अशा वेळेस तुमची कॉम्पिटिशन ही महाराष्ट्रातल्या घराघरात आहे, महाराष्ट्रातल्या गावागावात आहे. मग त्यासाठी तुम्हाला तेवढं बेस्ट बनावं लागेल. त्यामुळे मला तरी असं वाटतं, की आता विद्यार्थ्यांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिव्हिजनला महत्त्व द्या. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सी-सॅटचे पॅसेजेस. तुम्ही वेळ लावून पॅसेज सोडवायची प्रयत्न करा. ठीक आहे, तुमच्याकडनं 1 तासामध्ये एक 6-7 पॅसेजेस होत असतील, खूप चांगला काउंट येतो. किंवा अगदीच तुम्हाला वाटलं तर 1 तास 15 मिनिटात तुम्ही 8 ते 9 पॅसेजेस सोडवायचे प्रयत्न करा. कारण शेवटी पॅसेजेसला जास्त वेटेज दिलं गेलेलं आहे. रिझनिंगचे किंवा मॅथ्सचे जे टॉपिक तुम्हाला येत नव्हते, जे तुम्ही ऑप्शनला टाकलेले होते, ते चॅप्टर्स पूर्ण करा. जो विषय कठीण होता, त्या कठीण विषयाची पुन्हा एकदा रिव्हिजन करा. आणि पुन्हा एकदा रिव्हिजन करत असताना जसं सायन्समध्ये म्हणता येईल, की क्लासिफिकेशनचा टॉपिक आहे, याच्यामध्ये चुका होण्याची शक्यता जास्त असते, याच्यामध्ये कन्फ्युजन होण्याची शक्यता जास्त आहे. त्याला परत एकदा रिवाईज करा. पॉलिटीमध्ये कलमं आहेत आपली, तर इंडियन पॉलिटीतली जी कलमं आहेत, त्यांना एकदा परत रिवाईज करा. इकॉनॉमिक्समध्ये म्हटलं गेलं तर इकॉनॉमिक्सच्या कन्सेप्ट थोड्याशा बघून घ्या, बजेटचे आकडे बघून घ्या, टॅक्सेशन सिस्टम बघून घ्या, आयात-निर्यात थोडंसं बघून घ्या. हिस्ट्री आहे. हिस्ट्रीमध्ये महाराष्ट्राची हिस्ट्री किंवा जर महाराष्ट्राची हिस्ट्री नसेल केलेली, तर किमान समाज सुधारकाला रिवाईज करून घ्या. जे छोटे-छोटे टॉपिक आहे, जे तुम्ही पटापट रिवाईज करू शकताय, अशा टॉपिक्सच्या रिव्हिजनला महत्त्व द्या. शांत राहा. ही वेळ गडबड करण्याची नाही, राग संताप करण्याची नाही. ही वेळ आहे शांततेने, संयमाने झालेली गोष्ट मान्य करण्याची आहे. आणि एका फेअर कॉम्पिटिशनला तयार राहायचंय. आज ते मुलं परिस्थितीने गांजलेले आहेत, पूर परिस्थितीत अडकलेले आहेत. अशा वेळेस आपला फायदा होईल हा एकटेपणा करण्याची ही वेळ नाहीये. ही वेळ आहे संपूर्ण कॉम्पिटिशनला सामोरं जाण्याची. त्यामुळे योग्य वेळ येऊ द्या, जेव्हा सर्वांसाठी समान समपरिस्थिती निर्माण होईल, तेव्हा आपण परीक्षेला सामोरं जाऊ.
आणि अभ्यास व्यवस्थित झालेला असेल तर यशापासून तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही याची खात्री बाळगा. त्यामुळे अत्यंत निर्धास्तपणे, निर्भीडपणे अभ्यासाला पुन्हा एकदा भिडा. पुन्हा एकदा बुलंद करा स्वतःचे हौसले आणि पुन्हा एकदा परीक्षेला सामोरं जाण्याची तयारी ठेवा. 1 महिन्याच्या गॅपने फार मोठा फरक पडणार नाही. पण जर त्याला व्यवस्थित युटिलाइज केलं तर 100 आणि 100% यश आपलंच असेल. त्यामुळे एम-पी-एस-सीला किंवा कोणालाही दोष न देता पुन्हा एकदा नव्याने तयारीला लागा. वाटल्यास 1 दिवसाचा गॅप घ्या, ब्रेक घ्या 1 दिवसाचा. या 1 दिवसाचा ब्रेक घेऊन वाटल्यास तुम्ही मूव्ही बघा, कुठेतरी एखादी छोटीशी ट्रिप काढा आणि पुन्हा एकदा नवीन जोमाने, नवीन तयारीने किंवा नवीन जिद्दीने पुन्हा एकदा अभ्यासाला लागा. 1 महिन्याचा मिळालेला वेळ हा सत्कारणी लावा आणि या सत्कारणी वेळेने नक्कीच यशापर्यंत पोहोचा. यश आपलंच राहील याची खात्री ठेवा. आणि या यशापर्यंत तुम्हाला पोहोचवण्यासाठी लक्ष्य अकॅडमी ही सदैव बांधील आहे. उत्तर महाराष्ट्रातली सर्वात जास्त निकाल देणारी ही एकमेव अकॅडमी, जी तुमच्या यशासाठी सुद्धा तुमच्या सोबत राहील. थँक यू.